नमस्कार भावांनो, माझं नाव आहे सुयश आणि आपण बघत आता आपल्या भावाचे यूट्यूब चॅनल सुयश सुतार ब्लॉग. तर भावांनो, आपण काल केस कटिंग केलेले आणि अशी काही केस दिसत आहात तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसे दिसत आहेत केस. तर आपल्या घरात काय लई चालत नाहीत वाढवून केस आणि वन साईड वगैरे काय लई चालत नाही, मग असेच कापायला लागतात सोल्जर कट. तर भावांनो, आज तिसरा ब्लॉग आहे आणि आज आपण जाणार आहे आपल्या रानात. 3 सारे राहिलेले आहेत त्या आपण कांड्याचं लावत आहे. तर चला रानात जाऊया. बाय. नमस्कार भावांनो, आपण आलोय रानात आणि ते चाललंय आमच्या इथे लावल. तर आता आपण वाजलेत 12 आणि लावून करायला आपलं रान. हे बघा. तर चला ऊस आणून घेऊया आणि लावून करूया. नाही आपटत नाही. सोलायचं आहे. काय तर आपण कांड्या कापून घेऊया, म्हणजे जरा हे कुऱ्हाड आणि ही असं ठेवायचं. आणि हा डोळा दिसतोय का, म्हणजे ही दोन आहेत का नाही, इथं मध्ये इकडच्या साईडला एक मारायचा, परत इथं असं करत करत सगळ्या कांड्या तोडून घ्यायच्या त्या इथं लावण्यासाठी. चला एक धावतो तोडून. हा डोळा खूप महत्त्वाचा आहे बघा. हा डोळा आपल्याला लावायचा आहे, त्यासाठी असं इथं ठेवायचं. अशा पद्धतीनं आपण करून घेऊया सगळ्या कांड्या. मित्रांनो, आपली घरगुती लावण आहे, त्यामुळे आपण सगळे करत आहोत. आम्ही दोघं चालू आहे, मम्मी आणि मी. तर हे बघा, असं आपण करायचं असते, म्हणजे टाकत जायचं असते. आणि हा जो डोळा आहे ना, तो असा लावताना जर 2 डोळा असतील तर इकडे एक बाजूला एक आणि तिकडचा डोळा दुसऱ्या बाजूला असं लावायचं असते. तर हे आता ह्या ज्या कांड्या आहेत जेवढ्या साठल्यात त्या आपण रानातनं पसरून घेऊया. तर भावांनो, आपलं आता ऊस संपलेले आहेत, मग 2 सऱ्या आहेत त्या लावून घेतलेल्या. आता इकडच्या थोड्या 10 सऱ्या राहिल्या त्या, मग त्या तिथून म्हणजे अर्ध्या केलेल्या आहेत सऱ्या अगोदर. मग आता संपले तर आणूया. चला. त्याचं झालं बघा, नारळ बाग किती खूप नारळ लागले. हे बघा, खूप मोठं झाड आहे आपलं. बेट वरण हे बघा, ऊस काढू.
आता त्यातला ऊस तोडायचा आहे आणि तिकडं नेऊन ठेवायचा आणि बांधून घ्यायचं. आपण आलेलो 12 वाजता, 2 वाजले आता स्क्रीनशॉट टाकतो तुम्हाला. सगळे झाडं लावून चला. तर भावांनो आपण रानातून आलेलो आहे, जेवण वगैरे झालं आपलं. तर भावांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपण डेली ब्लॉग करत आहे तर नक्कीच मराठी माणसाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू, बाय.